तिला रात्री मीठ आणि हळद लावून मुरत ठेवली होती, जेणेकरून चाळणीमध्ये तिचं पाणी निथरून गेलं. सकाळी फॅन खाली सुकवली. हे बघा अशी झाली मस्त. हे बघा आता इथं त्याच्यासाठी लागणार आहे मोहरीची डाळ. आपल्याला ही अर्धा किलो मोहरीची डाळ घेतली. ही बघा ही अर्धा किलो मोहरीची डाळ. आता मी तुम्हाला दाखवते. इथं सोयाबीनचं तेल घेतले मी, अमूलचं घेतले. अशा आपल्याला दोन पिशव्या लागतील, ही एक आणि अजून एक तेल. आपल्या इथं मी लसूण घेतला आहे अर्धी वाटी, अक्काच टाकायचं आहे आपल्याला. इथं लवंगा घेतला आहे 2 चमचे. इथं अर्धी वाटी जिरा, 2च चमचे येतील. इथं 2 चमचे काळी मिरी. इथं 2 चमचे हळद कमी टाकायची, आपण हळद लावली होती कैरीला. इथं दालचिनीचे तुकडे 10-15 तुकडे असेल, बारीक बारीक आहे थोडीच. आणि इथं चवीनुसार मीठ घेतलं आहे. हिंग घेतला आहे, 1-2 चमचे हिंग टाकायचा. इथं ही धना पावडर घेतली मी, रेडीमेड घेतली. तुम्हाला पाहिजे असेल तर दळून घ्या घरात साखर धण्याची. इथं बडीशोप घेतली. बडीशोप आपल्याला गरम करायचे, मेन म्हणजे खडे मसाले आपल्याला सगळे गरम करायचे. इथं लाल तिखट घेतले घरामधलं. चला तर मग आपण आज रेसिपीला सुरुवात करूया. बडीशोप पण थोडी गरम करून घेऊ, म्हणजे तिची पावडर होईल. हिची पावडर करून घ्यायची. मोहरीची डाळ, लाल मिरची, बडीशोप, धना पावडर, हळद, लसूण, खडा मसाला, मीठ झालेले. थोडं अजून टाकून द्यावं लागेल. कडक चांगलं टाकून घ्यायचं ते. असं मसाल्यावरती लसणावर टाकून घ्यायचं. हे बघा असं आणि असा मसाला हलवून घ्यायचा. देणार आहे, नंतर दाखवतो तुम्हाला. आता आपण याला मिक्स करू. तेलही थंड झालेलं आहे.